मित्रांनो नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण आज निफ्टी 50ची बुक काय झाली हे पाहणार आहोत. आपण जाऊया आपल्या चार्टवर. हा निफ्टीचा चार्ट आपल्या समोर ओपन आहे. हा एका दिवसाचा चार्ट आहे मित्रांनो. तर हा स्टॉक ऑल टाइम हाय पासून डाऊन ट्रेंड आहेत, अप ट्रेंडमध्ये जात जात आता या लेवलला येऊन पोहोचलेला आहे. म्हणजे ऑल टाइम हायला जरासंच आत्ता थोडंसं बाकी आहे, 150 पॉईंट. हा डायरेक्ट ऑल टाइम हाय जाईल का निफ्टीचा स्टॉक, हे सर्वांना अनालिसिस करण्यासारखं आहे आत्ता. कारण का मार्केट कधी डायरेक्ट ऑल टाइम जात नाही आहे. जरा थोडं ते कॉन्सन्ट्रेट होणार. किंवा मी तुम्हाला विकलीमध्ये दाखवलेली होती कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये, तुम्ही जाऊन पाहू शकता. विकलीमध्ये हा एक कॅन्डल पडलेला होता. हा जो कॅन्डलचा वीक बनलेला दिसतोय आपल्याला, तुम्हाला दाखवून द्यायचा. हा जो वीक बनलेला दिसतो, या वीकचा जोपर्यंत हाय तुटत नाही, हा जो हाय ब्रेक होत नाही आणि हाय ब्रेक हाय, हे दोन्ही हाय जोपर्यंत ब्रेक होत नाहीत, मार्केट त्याच्यावर सस्टेन होत नाही, तोपर्यंत ते असं ऑल टाइम हाय जाऊन वरच्या दिशेला जाणं म्हणजे थोडं हे आहे. कारण FI वाल्यांची अगदी थोडी प्रॉफिट बुकिंग रत्ता चालू आहे. त्यामुळं आपण अभ्यास करू शकतो. यामध्ये डेलीला पाहू. डेलीमध्ये बरोबर ट्रिपल बॉटम करून हा वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहे सध्या. आत्ता हा हाय ब्रेक केला तर तो वरच्या दिशेला जाईल. न्यूज वगैरे सगळ्यात आत्ता बुलिशच आहेत. मार्केट पण बुलिश आहे. मार्केट जोपर्यंत या लेवलला टच करून ब्रेक करणार नाही, इथे एक मी ट्रेड लाईन देतो. या लेवलच्या खाली ज्यावेळी मार्केट या रेंजमध्ये मार्केट थोडा वेळ घालवेल असा अंदाज आहे. जर खालच्या दिशेला तुटलं तर मार्केट थोडं खाली येऊ शकतं. त्या ट्रिपल बॉटमच्या थोडं वरतीच क्लोजिंग करून मार्केट परत अप ट्रेंडला जाऊ शकतं, असा आपला अंदाज आहे. कोणतेही बाईंग सेलिंग रेकमेंडेशन नाही आहे. डिस्क्लेमर पाहून घ्या. स्टॉक मार्केट ही खूप रिस्की जागा आहे. प्रत्येकाने अभ्यास केल्याशिवाय इथे येऊ नका. प्रत्येकाने अभ्यास करा आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ बनवत असतो. माझं सर्टिफिकेट आहे, जे मी CB आणि NSM दोघांची मिळून एक परीक्षा असते. ती परीक्षा दिल्यानंतर सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर मला हे सर्टिफिकेट मिळालं होतं. त्यामुळे तुम्ही अभ्यास करू शकता. तुम्ही ही परीक्षा पण देऊ शकता. याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तरी तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. मी याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देईन. पाहूया पुढचे विषय. तर ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे आणि फक्त या रेंजमध्ये काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरेल सध्या. आणि इथून वर गेल्यानंतर काय मार्केट ऑल टाइम हाय जाणार आहे. पण आज आपण याचबरोबर अजून 4 स्टॉक पाहणार आहोत, जे की स्विंग ट्रेड करण्यासाठी मी ॲनालिसिस केलेले आहेत. ते मी तुमच्यासमोर मांडतोय. तुम्ही तुमचा अभ्यास करून त्यामध्ये निर्णय घेऊ शकता, तुमच्या ॲडवायझरला विचारून. बाईंग सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे. मी फक्त अभ्यासाकरता तुमच्यासमोर ते स्टॉक या व्हिडिओच्या माध्यमातून आणतोय. तर आपण 4 स्टॉक पाहणार आहोत. त्यामध्ये आहे ओलेक्ट्रा, IDBI, जिंदाल स्टील्स आणि किर्लोस्कर. तर आपण पहिला पाहूया ओलेक्ट्रा गेट. आता ओलेक्ट्रा गेटमध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये एक चांगले हाय नंतर एक हाय नंतर पूर्ण डाऊन ट्रेंड, म्हणजे लोअर लो मारत मार्केट खाली येत होतं. जिंदाल स्टील खाली येत होता. तर या रेंजच्या ब्रेकआउट झाल्यानंतर इथून थोडा हा अप ट्रेंडमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर आता जर तुम्ही स्विंग ट्रेड करणार असाल किंवा स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर यामध्ये ही लेवल ब्रेक होण्याची वाट पाहू शकतो. आपण वॉच लिस्टला ठेवू शकतो हा स्टॉक. वॉच लिस्टला ठेवू शकतो हा स्टॉक. आणि ज्यावेळी इथं आपल्याला अप ट्रेंड दिसेल किंवा ई रेंजचा ब्रेकआउट ज्यावेळी आपल्याला मिळेल तेव्हा आपण यामध्ये एंट्री घेऊ शकतो. आता आपण पुढचा स्टॉक पाहू.
हा आहे IDBI बँक डेलीचा स्टॉक आहे, डेलीची कॅन्डल आहे ते. त्यामध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही एक पॅटर्न बनत आहे यामध्ये खूप छान. तो पॅटर्न असा आहे, तर तुम्ही स्टॉक मार्केटचा अभ्यास करत असाल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा कुठला पॅटर्न बनलेला आहे, हा कोणता पॅटर्न आहे तुम्ही मला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. हा पॅटर्न बनल्यावर काय होतं ते जे स्टॉक मार्केटचा अभ्यास केलेत त्यांना चांगलंच माहीत आहे. ज्यावेळी या रेंजचा ब्रेकआउट मिळतो याला, त्यावेळी काय होतं मार्केट असे कॅन्डल बनवून डायरेक्ट वरच्या साईडला दिशेला जाऊ शकतो. असे ड्रॉ केले मी, ड्रॉ काय बरोबर आलेलं नाही आहे, पण अशा टाईपचं ते कप हँडल पॅटर्न बनतं. त्याला याला जेव्हा ब्रेकआउट मिळतो त्यावेळी मार्केट वरच्या दिशेला जाऊ शकतं. हे फक्त मी एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय आणि पॅटर्न तुमच्या निदर्शनात आणतोय. तुम्ही याने अभ्यास करा आणि इन्व्हेस्ट करा. बाईंग सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे माझं. तुम्हाला जर असे स्टॉकचे अनालिसिस हवे असतील तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण दुसरा व्हिडिओ बघणार आहोत जिंदाल स्टील, त्याचा रिझल्ट पण आहे एवढ्यात. जिंदाल स्टील्समध्ये बघूया आपण कोणत्या पॅटर्न देतो. हे सुद्धा स्टॉक चारही स्टॉक जे मी देतोय फंडामेंटल स्टॉक आहेत. जिंदाल स्टीलमध्ये पुन्हा डेलीचा आहे. त्या डेलीमध्ये पण एक पॅटर्न बनत आहे हा असा. तुम्हाला पॅटर्न काढून दाखवतो. याला बोलतात राऊंडिंग पॅटर्न, म्हणजे राऊंड शेप असतो याचा असा. आणि ज्यावेळी याचा सुद्धा ब्रेकआउट होतो तसा कप हँडलचा पॅटर्नचा होतो तसा. ह्या लाईनचा जर ब्रेकआउट झाला तर इथं सुद्धा मार्केट वरच्या दिशेने जाऊ शकतं असं. हा पण एक पॅटर्न यामध्ये बनत आहे. त्यामुळे यामध्ये पण आपण स्विंग ट्रेडसाठी विचार करू शकतो. बाईंग सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे. तुम्हाला पुढचा स्टॉक दाखवतो. आता आपण पाहणार आहोत किर्लोस्कर. हा किर्लोस्कर ऑइल आणि इंजिनिअरिंगचा स्टॉक आहे. यामध्ये पाहूया कुठला पॅटर्न बनतो. आपण स्टॉक एक चांगला हाय दिल्यानंतर जवळजवळ 1450चा हाय दिल्यानंतर हा खूप डाऊन ट्रेडमध्ये असलेला स्टॉक आहे. पण तिथून पुढे हा स्टॉक लोअर लो न करता हायर हाय मारत चाललेला आहे. त्याचा हा एक हाय तर क्रिएट केला होता, त्यानंतर हा एक हाय क्रिएट केला, त्यानंतर या रेंजमध्ये छोटे छोटे तर हाय मारलेत. याच्यापेक्षा हा थोडा हाय मोठा आहे, हा थोडा हाय मोठा आहे, हा थोडा हाय मोठा आहे. म्हणजे हा स्टॉक वरच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक वेळेला. तर आपण या स्टॉकवर सुद्धा नजर ठेवून जर या रेंजचा ब्रेकआउट आत्ता तसंच झालेलाच आहे, जर तुम्ही एक ट्रेड लाईन जर अशी इथं ड्रॉ केली अशा पद्धतीची, एक आपण ट्रेड लाईन ड्रॉ करून पाहू. इथे या ट्रेड लाईनचा जर ब्रेकआउट वरती झाला तर मार्केट इथे सुद्धा वरच्या दिशेला जाऊ शकतं. स्विंग ट्रेडसाठी याचे टार्गेट अगदी थोडे थोडे पण तुम्ही ठेवू शकता. हा एक तुम्हाला ट्रेड लाईन करून दाखवतो. एक लेवल याची आहे, ही एक लेवल आहे. अशा अलग अलग त्याच्या स्विंग ट्रेडसाठी तुम्ही थोड्याफार प्रॉफिटसाठी याचा अभ्यास करू शकता. तर अशा पद्धतीने आपण 4 स्टॉकचा आत्ता अनालिसिस केलेला आहे. ते स्टॉक तुम्ही तुमच्या वॉच लिस्टमध्ये घेऊ शकता, त्याला वॉच करू शकता. फंडामेंटली स्ट्रॉंग आहे ते स्टॉक, तरी पण तुम्ही अभ्यास करा. तर आपण पाहिलेले आहेत 4 स्टॉक: इलेक्ट्रा, IDBI, जिंदाल स्टील आणि किर्लोस्कर. 4 स्टॉकचा आपला अनालिसिस झालेला आहे. तुम्हाला अजून पण बारीक पद्धतीने अनालिसिस हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा. नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला कुठल्या स्टॉकची काय माहिती हवी असेल त्यासाठी मला मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये. सबस्क्राईब करा चॅनलला, आपलं चॅनल नवीन आहे. आणि राहिला विषय निफ्टीचा. निफ्टी तुम्ही पाहू शकता ऑल टाईम हायला जाऊ शकतो. फक्त मी जी रेंज काढलेली आहे त्या रेंजमध्ये हा थोडाफार वेळ घालवू शकतो. त्याच्यानंतरच्या ब्रेकआउटला हा ऑल टाईम हाय नक्की जाईल.
तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. गुड बाय.